नमस्कार शेतकरी मंडळी, ॲग्रो मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रो, ॲग्रो मराठीला इतक्या चांगल्या पद्धतीने लाईक केलं, शेअर केलं, सबस्क्राईब केलं याबद्दल मी तुमचा लाख लाख आभारी आहे. मित्रो, आज आपण स्वीटकॉर्न जी मका आहे ती कशा स्वरूपात केली जाते, तिची लागवड कशी असायला हवी आणि त्यातला मिळणारा नफा कशा स्वरूपात आपल्याला मिळू शकेल या अनुषंगाने आज चर्चा आपण करणार आहोत. आणि म्हणूनसाठी मला हे स्वीटकॉर्न बियातून जे ही झाडं या शेतकऱ्यांनी या ठिकाणी निर्माण केलेली आहेत, तर एक संकल्पना सुचली की आपल्या शेतकरी बांधवांना या स्वीटकॉर्नमधून चांगला फायदा होऊ शकेल. आणि म्हणूनसाठी आज मी या स्वीटकॉर्न मकेचा जो काही व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय निश्चित मित्र फायदेशीर आहे. आता याचं अर्थशास्त्र तुम्हाला कळल्यानंतर निश्चित स्वरूपात तुमच्या डोक्यात येईल आणि आपल्याला ही लागवड कशी करावी लागेल आणि यातला आर्थिक नफा किती होईल, तर या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ आपण बनवतोय आणि प्रामुख्याने त्याच्यावर चर्चा करू. पण मित्र, हात जोडून एक विनंती आहे की कमेंट्सद्वारे मला कळालं की बाबा व्हिडिओ खूप मोठे होत आहेत आणि 5-5 मिनिटाचेच व्हिडिओ बनवा. पण मित्र, एखादा विषय 5 मिनिटात नाही आवरत. पूर्ण नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचणं हे ॲग्रो मराठीचं पहिलं कर्तव्य असणार आहे. आणि म्हणूनसाठी मी अर्धवट नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचवणार नाही आहे. आणि म्हणूनसाठी मी तुमची यासाठी माफी मागतो की किमान व्हिडिओ थोडा लांबला किंवा मोठा झाला तर हरकत नाही, पण शाश्वतपणे पूर्ण माहिती तुमच्या खिशात असणार आहे. आणि म्हणूनसाठी थोडीशी सहनशीलता ठेवून या गोष्टी बघा. मित्र, स्वीटकॉर्नची जर लागवड करायची असेल तर सर्वात प्रथम जमीन चांगल्या पद्धतीने नांगरणं खूप गरजेचं आहे. नांगरल्यानंतर रोटा मारल्यानंतर जमीन हवार होईल तर त्याच्यात 2 ते 3 टेलर शेणखत समप्रमाणात पसरून द्यायचे. आणि त्यानंतर त्याचबरोबर 10-26-26, 18-18, 10, 15-15 एकरी 3 गोण्या त्या सपाट रानात खताबरोबरच फुटून द्यायचे आणि 2 फूट सरी पाडायची. 2 फूट सरी पाडल्यानंतर मित्र, आपल्याला एकरी हे स्वीटकॉर्नचं किमान 7 ते 8 किलो बियाणं लागणार आहे. कारण ही मका करताना आपण थोडी पातळ करणार आहे. आता पातळ यासाठी करणार आहे का तिला ह्या स्वीटकॉर्नला एका ताटावरती 2 ते 3 कणसं येतात, पण आपण प्रामुख्याने 2 राखण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि कणसाची क्वालिटी चांगली यावा म्हणून थोडंसं पीक पातळ आणि विरळ असावा यासाठी बियाण्याचं प्रमाण आपण त्या पद्धतीने वापरणार आहे. आणि याची लागवडसुद्धा 2 फुटाच्या अंतराने त्या सरीत करणार आहे, म्हणजे याची लागवड 2x2 वर होणार आहे. आता मित्र, नांगरट झाली, रोटा झाला, खत पसरून झालं, सरी काढून झाली, बियाणं टाकून झालं. आता पाणी दिल्यानंतर 2ऱ्या ते 3ऱ्या दिवशी आपल्याला तणाचं जे नियंत्रण करायचं असतं, तर त्याच्यासाठी ॲट्रॅटॉप 50% जमीन ओलितात असताना 2ऱ्या-3ऱ्या दिवशी किमान 200 ते 300 लिटर पाण्यामध्ये ते फोरून द्यायचं, जेणेकरून त्या मकेमध्ये तणाचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे होतो. आता मित्र, ही तणनाशकाची फवारणी झाल्यानंतर ती उगवणीच्या आधी होणार आहे, त्याच्यामुळे त्या मकेवरती कुठलाही परिणाम होणार नाही. आणि त्यानंतर जेव्हा आपण तिला आंबवणी देऊ, पाणी देऊ, साधारणपणे 3ऱ्या पाण्याला जेव्हा मका उगून येते त्यावेळेस साधारणपणे तिला थोड्याशा प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव होतो. आणि म्हणूनसाठी त्यावेळेस आपल्याला एक कीटकनाशकाची फवारणी करणं खूप गरजेचं आहे. पण कीटकनाशकाची फवारणी करताना त्यामध्ये बुरशीनाशक आणि मायक्रोन्यूट्रियन्स हे टाकून जर फवारलं तर निश्चितपणे चांगला निकाल आपल्याला मिळतो. आणि 15 ते 20 दिवसाच्या अंतराने जर ही फवारणी झाली तर पिकाच्या वाढीवरती चांगला परिणाम त्याचा दिसून येतो. आणि म्हणूनसाठी आपल्याला क्लोरोपायरिफॉस 15 लिटरला 30 ml, बुरशीनाशक साप असो, M45 असो, 22 टीना असो, किमान 25 ग्रॅम घ्यायचं एका पंपासाठी 15 लिटरचे. आणि मायक्रोन्यूट्रियन्स हे जर सॉलिड स्वरूपात असेल, म्हणजे वस्तू स्वरूपात असेल तर 25 ते 30 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि जर लिक्विडमध्ये म्हणजे जर द्रव स्वरूपात असेल तर 30 ते 35-40 ml पर्यंत वापरलं तरी चालू शकेल. मग त्याच्यात ॲग्रोझाईम वापरा, बायोझाईम वापरा. मित्र, ही फवारणी झाल्यानंतर साधारणपणे 1 ते 1.5 महिन्यानंतर ह्या मकेचा खांदीचा डाव बघायचा. आणि याची खांदी डावात करताना
परत एकदा एक गोणी 10-26-26 म्हणा 15-15 म्हणा आणि एक गोणी युरिया टाकून त्याची खांदणी करायची. त्याची खांदणी झाल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे पाणी द्यायचं. पण शक्यतो खांद्याच्या खाली म्हणजे आपल्याला फवारता येईल. आपली पहिली कीटकनाशकाची फवारणी झाल्यानंतर त्याच्यानंतर साधारणपणे आपल्याला फवारायला अडचण येणार नाही अशा स्वरूपात जर कोरोजन मारलं तर मका निघेपर्यंत आपल्याला बाकीची काही औषधं मारायची गरज पडणार नाही. आता मित्र, ही मका आपण हुड्यातच काढणार आहे. आता हुड्यात काढणार आहे, पण ज्यावेळेस आपण हे मका करणार आहे तर मका हे पाण्याला अतिसंवेदनशील पीक आहे. म्हणूनसाठी आपल्याला 8 ते 10 दिवसाच्या अंतराने याला पाणी देणं खूप गरजेचं आहे. आणि जास्त काही दिवस द्यायचं नाही, 2-2.5 महिन्यापर्यंत मला वाटतं ही मका हुरड्यात आली पाहिजे. आणि हुरड्यात आल्यानंतर याचं हार्वेस्टिंग करायला विसरायचं नाही. कारण का तर आपल्याला याचा चारा कामा येणार आहे आणि मकेच्या कांसातून, वल्ल्या मकेच्या कांसातून हुरड्याच्या पैसे पण मिळणार. तर मित्र, आता आपण अर्थशास्त्र बघूया या मकेचं नेमकं कसं असणार आहे. आता बघा, आपण 2 फूट सरी पाडली आहे आणि 2 फुटावरच आपण साधारणपणे एक बी टाकलेलं आहे. आता 2 फुटावर जर आपण एक बी टाकलेलं आहे तर क्षेत्रफळाच्या अंदाजे एका झाडाला 4 स्क्वेअर फीट जागा मिळालेली. आता 4 स्क्वेअर फीट जर जागा मिळाली तर 1089चा 1 गुंठा असतो. जर आपण साधारणपणे 1089ला जर 4ने भागितलं तर 272 रोपं एका गुंठ्यात येतात. आता 272 रोपं जर एका गुंठ्यात येतात तर आपण समजा 272 गुणिले 40 गुंठ्याचा 1 एकर होतो. आता 272 गुणिले जर 40 केले तर साधारण 10,890 रोपं पूर्णपणे प्लॉटमध्ये आपल्या अस्तित्वात राहतात. आता 10,890 रोपं समजा पूर्ण प्लॉटमध्ये राहिले आणि त्याला 2च जर कंस आले तर 21,780 म्हणजे 22,000 जवळपास कंस आपल्याला मिळतात. आता या कांसाची विक्री करताना मित्र आपल्याला 3-3च्या पॅकेटमध्ये करायची. म्हणजे एक पॅकेट कॅरीबॅग घ्यायची आहे आणि त्या एका कॅरीबॅगमध्ये म्हणा किंवा अन्य कुठली नाशिवंत होणारी पिशवी, जेणेकरून प्रदूषण होणार नाही अशा स्वरूपाचं नाशिवंत कुठलंही प्लास्टिक असेल म्हणा, पिशव्या असेल म्हणा, पण 3 कंस आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत. म्हणजे 3 कंसाचं पॅकेट तयार करायचंय आणि ते मार्केटमध्ये साधारणपणे 15 रुपयाला आपल्याला विकायचं. आता साधारणपणे जर आपण या सगळ्या कंसांची जर पॅकेट तयार केली तर 7,260 पॅकेट तयार होतात जवळपास. आणि जर एक पॅकेट आपण जर साधारणपणे 15 रुपयाला जरी विकलं तर आपल्याला 1,10,000 रुपयाच्या आसपास या मकेतून तो पैसा मिळतो. तर मित्र, जर असं समजू आपण की 1,10,000 रुपये तर 20,000 जरी खर्चात गेले आपले, तरी किमान आपल्याला 2.5 ते 3 महिन्यामध्ये जर 90,000चा इन्कम ह्या स्वीटकॉर्नमधून होणार असेल तर कदाचित माझ्या हिशोबाने तरी ही खूप फायद्याची शेती आहे आणि आपण या स्वरूपाची ही शेती करून बघायला काही हरकत नाही. आता बहुतांश वेळा आपण मूर घास, मकेचं उत्पादन आणि एवढ्या याच्यावरच जवळपास हा पॅटर्न मकेचा थांबतो. पण जर व्यावहारिकदृष्ट्या विचार केला, आपल्याकडे छोटी थोडी शेती असेल तर चला, नाही एकर अर्धा एकर करा, किमान 50,000चा आपल्याला हातभार लागेल आणि शाश्वत आहे. आणि याला काय हंगाम नाही, आपण 3ही हंगामात कधीही करू शकतो. आणि म्हणूनसाठी एक चांगली संकल्पना वाटली, म्हणूनसाठी तुमच्यापर्यंत पोहोचू. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ॲग्रोन मराठीला निश्चितपणे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बहुतांश मित्रांपर्यंत पाठवा. आणि भले उन्हाळ्यात पाणी नाही राहत असेल पण कमीत कमी 8 महिन्याच्या हंगामामध्ये तरी 2 पिकं कमीत कमी फेरपालटांनी जशी शेती असेल त्या हिशोबाने आपण काढून आपल्या प्रपंचाला चांगल्या नफ्याचा हातभार लावू शकतो. आणि म्हणून ही संकल्पना सुचली आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवला. तर मित्र, व्हिडिओ तरी थोडा मोठा झाला असेल तर पण चला, काय हरकत नाही, पण फायद्याचा आहे. निश्चित बघा आणि निश्चित शेअर करून बहुतांश मित्रांपर्यंत पाठवा. राम राम मित्र.